सांगितलं नाही का म्हणजे घेणार पाण्यामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामे होतील. पाण्यातच आहे. ज्याच्या पाण्यामुळं नुकसान झालेलं आम्हाला आहे. बोलू द्या. पिवळं पडलेलं रान. अरे तर तू अरे इकडेच थांब, इथं अधिकारी तिथं थांब ना. इथं थांब, इथून काय बोलायचं? बोल नाही पाहिजे असं म्हणतोय. पंचनामे करणार ना. थोडं पहिल्यांदा जी माणसं पाण्यात अडकलेली आहेत त्यांना बाजूला काढणं, पाण्याने वेळ घातलाय गावाला, त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने सोडायचं ते आपण पहिलं करतोय. आणि ते झालं अडकलेली सांगितलं शेतामध्ये सोयीचं झालं की लगेच पंचनामे. आता जिथं जाता येईल ते पंचनामे आपण सुरू केले. काही ठिकाणी मुरबाड असतं ना. नाही ना, तिथे चालते ती उडीत हे फक्त पाण्यात गेलं असं नाही म्हणून तुम्हाला सांगितलं ना, त्यावेळेस सांगितलं. काल निर्णय घेतला असं करायचं नाही, आपल्याला उडीत असेल. सरपंच जास्त निघली का लोक? भागात काय लोक निघली का वर मका बंगल्यावर निघली का? वरच आहे. 4-5 निघाले. हा बरोबर. त्या 5-6 पिकाच्या बद्दल सांगितलं ना. सगळीकडची भौगोलिक परिस्थिती बाबा वेगवेगळी आहे. इथली परिस्थिती तुमची वेगळी आहे. त्या पद्धतीनं आपण करू. आम्ही तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही ते खरडून जे म्हणजे का टाकत नाही पंचनाम्यामध्ये ज्याची खरडून गेली तर खरडून टाकलं पाहिजे. मका पण गेले, मका सडून गेले पुऱ्या. 80% ना जे नुकसान झालं ते सगळं नुकसान घ्या. मी तुम्हाला सांगतो, मंत्री पण सांगतो, तुमच्या ह्या दातारती तालुक्यात आपण आलो तुमच्या बदनापूरला. इथं शेतकऱ्यांचा 1 गुंठ्याचा पंचनामा राहिला तर जबाबदार तुम्ही राहाल. अजिबात कुणाचं ज्याचं नुकसान झालं ते सगळ्याचं हे करा. खरडून झालं असेल खरडून घ्या, पशुधन वाहून गेले सगळं घ्या. कुठलाही माझा इथला शेतकरी वंचित राहणार नाही. शेतकरी खूप आज अडचणीत आहे. त्यामुळे अजिबात कारण कोणी हे करू नका. सगळी काळजी घ्या अजिबात. आणि स्वतः जावं तिथं बांधावरती जाऊन आपल्या स्टाफला, कृषी विभाग तुमच्या जोडीला घ्या. सगळ्यांना स्टाफला तिथं जाऊन तिथं जाऊन हे करा. नाही फिरून लोकांना मदत झाली पाहिजे. फिरून नसतं उपयोग नाही. 80% विहिरी ज्याच्या विहीर गेले सगळं घ्या. पंचनाम्यामध्ये जे काय नुकसान झाले ते सगळं नुकसान घ्या. आणि त्यामुळे त्यात हे करू नका त्यात. ठीक आहे. इकडे उतरलं पाहिजे. तिकडनं पाणी लागायचं. सरसकट पंचनामे करा. पण इथं आल्यानंतर अधिकारी म्हणतात एवढं पाणी नाही, काल पाणी होतं आता दिसेना. अरे बाबा, पाणी जर शेतामध्ये काही दिवस राहिलं असेल तर पिकाचं नुकसान होतं. आता ह्या अधिकाऱ्याला आम्ही सांगायचं का? त्यामुळे उगाच नाटक न करता सरळ आदेश हे अधिकाऱ्यांना दिले गेले पाहिजे. आम्ही प्रांताबरोबर बैठका केल्यात. सगळ्या तलाठी, कृषी अधिकारी, त्यांना ग्रामविकास अधिकारी यांच्याबरोबर आम्ही बैठका केलेल्या आहेत. कर्जत जामखेडमध्ये परिस्थिती जरा बरी आहे, पण बाहेर अतिशय वाईट परिस्थिती आहे. पण सगळ्याच गावामध्ये तसं चांगलं आहे, कारण चांगले काही अधिकारी असतात, बरेचसे अधिकारी चांगले असतात, काही एवढे चांगले नसतात. तर मी आता जसं या गावामध्ये आलो, इथं असणाऱ्या लोकांनी खूप मोठी नाराजगी व्यक्त केलेली आहे.
पण आम्ही तहसीलदारांशी आणि प्रांताशी बोललेलो आहे. त्यामुळे अशा पद्धतीने लोकांच्या अडचणी आम्ही सोडवत आहोत.